श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी ज्योती आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आयुष्य छान आहे आणि ते छान बनवता आलं पाहिजे या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. मैत्रिणींनो, या सृष्टीत 1 पृथ्वी, 7 समुद्र, 7 खंड, 196 देश, 207 आईसलँड, 8 बिलियन लोक, इतक्या आवाढव्य पसाऱ्यात आपल्याला परमेश्वरांनी ज्या देशात, ज्या राज्यात, ज्या तालुक्यात, ज्या गावात आणि ज्या कुटुंबात जन्माला घातलंय, तेथेच का पाठवलंय यामागे काहीतरी प्रयोजन असेलच ना. ते शोधण्याचा प्रयत्न केला तर स्वतःचे अस्तित्व सापडेल. आणि एकदा का आपल्याला आपल्या अस्तित्वाचं कारण समजलं की जीवन रडण्यासाठी नव्हे तर लढण्यासाठी असतं हे समजेल. अशी प्रत्येकाने दडलेल्या मीची उकल झाली की कळत नकळत ओठावर शब्द उमटतील, आयुष्य छान आहे. आयुष्य, जीवन एकमेकाला समानार्थी शब्द जितके उच्चारायला सोपे आणि सुंदर, तितकेच त्याचा अर्थ कळला तर जगायलाही. लेखक, कवी, इतिहासकार, शास्त्रज्ञ, विचारवंत असे सगळे वेगवेगळ्या कलाकृती संशोधनातून आपल्याला नेहमी सांगत असतात, जीवन सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल, प्रयत्न करायला विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जाईल, आशावादी राहायचं सोडू नका. खरं तर जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे 2 घडीचा डाव, जीवन हा एक संघर्ष आहे. अशा जीवनाच्या अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केल्या आहेत. मी आधी म्हटल्याप्रमाणे माणूस म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाची जगाच्या रंगमंचावर एक भूमिका आहे. सृष्टीच्या निर्मात्याने आपल्याला ती पार पाडण्यासाठी पाठवलं आहे. आपले अस्तित्व कशासाठी, सृष्टीच्या पसाऱ्यात आपली भूमिका काय, ती किती लोकांना समजते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नकारात्मक असण्याचा काळ सध्या आपल्या अवतीभोवती सुरू आहे. भौतिक सुखाचा अट्टहास, चंगळवादी जीवनशैलीचे आकर्षण यामुळे माणसाच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःख वाढत आहे. संकटे, अडचणी, नैराश्य, दुःख, सुख, आनंद या फ्लेवर्समुळे जगण्याला चव आहे. कधी कधी दुःख लांबते तर कधी नैराश्य, हे मान्य आहे, पण तेही कधीतरी संपायचेच. सुख जसे कायम नसते तसेच दुःखही. उलट सुखाहुनी दुःख अधिक शहाणे, अधिक डोळस बनून सोडते आपल्याला. मग त्याला गुरु म्हणावे आणि शहाणे व्हावे. हे सर्वांना थोडं जमतं. यातून सुरू होतो एका नैराश्याच्या दृष्टचक्रात अडकण्याचा प्रवास. हे दृष्टचक्र भेदण्यासाठी चांगल्या व्यक्तीची साथ घ्यावी हे समजतं, परंतु अनेकदा उमजत नाही. नकारात्मकतेला सकारात्मकता मारू शकते हे माहीत असूनही नकारात्मकता माणसाचा पिच्छा सोडत नाही. खरे म्हणजे जगणे इतके आनंददायक असे जीवनात काहीच नाही. कला, क्रीडा, साहित्य, संगीत, संशोधन ही जीवनाचे आविष्कार आहेत. त्यात जे रस घेतील त्यांना सविकल्प समाधीचे सुख लाभेल. हे सहज सौख्य माणसे विचारतात. आपल्या आईवडिलांचे बालपण ज्या काळात गेले तो काळ तसा भौतिक सुविधांपासून अलिप्त असलेला. पैसा तर जगणे इतकाही मिळत नव्हता, पण तरी ही पिढी घडली, स्वतःच्या पायावर उभी राहिली, कारण या पिढीकडे विचारांची श्रीमंती मोठी होती. आत्ताच्या पिढ्यांचं काय? पालकांना गुण हवे म्हणून मार्कशीटवरील आकडे वाढवण्यासाठी मुलं पाळतायत. गुणांच्या स्पर्धेमध्ये मुलांची घडवण्याची प्रक्रिया बिघडवत आहेत. माणूस हा समाजशील प्राणी आहे. सहजीवनात खरा आनंद आहे, पण आज उच्च शिक्षित झालेल्या किती मुलांना सहजीवन जगता येते हा प्रश्न आहे. ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानचे मोठे केले त्यांच्या प्रती किती जणांना कर्तव्य, जबाबदारी समजते? ती समजली असती तर वृद्धाश्रमाची संख्या वाढली नसती. लग्न म्हणजे आपल्या लाईफ पार्टनरला गुण दोषासह स्वीकारण्याचा विधी. याचा अर्थ समजला असता तर फॅमिली कोर्टात दाव्यांची गर्दी झाली नसती. हे सगळं का घडतं? कारण आजची तरुणाई जगण्यातला संयम हरवून बसली आहे. आयुष्याचे ध्येय निश्चित केलं तर जगण्याचा आनंद मिळू शकेल, पण आजच्या पिढीला जगायचं कशासाठी हे समजायला तयार नाही. मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे सगळं काय इन्स्टंट हवंय. नकार पचवण्याची क्षमता मुलांमध्ये नाही. अपयश पदरी पडलं नाही तर यशाची चव चाखायला मिळणार कशी, हे आईवडील समजून घ्यायलाच तयार नाहीत. तर मुलं कधी घेणार?
जगाच्या ज जगाचा इतिहास पाहिला तर त्यांच्या आयुष्यात प्रतिकूलता होती. तेच इतरांचे आयुष्य अनुकूल करण्यासाठी झटले. परिवर्तनाची क्रांती घडू शकले. जगात दर सेकंदाला कुणीतरी जन्माला येतं आणि दर सेकंदाला कुणीतरी मरतं. तासाला शेकडो जीव येतात आणि जगतात, पण ते जे समाजासाठी जगतात, समाजाचा प्रपंच करण्यासाठी झटतात, त्याचीच दखल इतिहास घेतो. अशी दखल आपली घ्यावी असे आजच्या तरुणाईला वाटते का? याचे उत्तर नाही असेल तर कुटुंब, समाज आणि देश घडवणारी पिढी जन्माला येईल कशी? यासाठी जाणीवपूर्वक मुलांना जगण्याचा अर्थ समजावून सांगण्याची वेळ आली आहे. गरिबी, संघर्ष, दुःख, नैराश्य आणि आनंद, इट्स पार्ट ऑफ लाईफ. या सर्वांना डावलून तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. ही वास्तवे स्वीकारले तर संकटाशी 2 हात करणे सोपे होईल. हे डोळसपणे मुलांच्या मनावर बिंबवणे गरजेचं आहे. जगायचा प्रवास आहेच आणि तो करायचाच आहे, पण तरीही मध्ये मध्ये थकवा घालवायला अशा सावलीची जागा आपल्याजवळ असायला हव्यात, जिथे सारा भार उतरून क्षणभर हसता येईल आणि पुन्हा निग्रहाने भावसागर पार करता येईल. यासाठी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधता आला पाहिजे. मैत्रीचे बंध जोडता आले पाहिजे. कधीतरी आपले विश्व सोडून दुसऱ्याच्या विश्वात डोकावता आलं पाहिजे. दुसऱ्यांच्या सुखाला नाही तरी कमीत कमी दुःखात धावून जाता आलं पाहिजे. आवडीचे छंद जोपासून एक दिवस तरी उन्हाळ जगता आलं पाहिजे. माणूस कोणताही असू द्या, प्रत्येकाला झळा पोचतातच आणि प्रत्येकाला वसंत बोलावतोच. जे जसे आले तसे त्या वेळी स्वीकारणे, याहून संकटाला समोर जाताना निराळे काय करायचे असते, हाच विचार एक कवी फार सुंदर सांगतो. जीवन सुंदर आहे, नसतात इथे फक्त दुःखाचे क्षण. डोळसपणे पाहता बाजूला, सुखाचे गवसते अनेक क्षण. जीवनात कितीही संकटे येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, माणसाने समाधानी आनंदी वृत्ती कधीही सोडू नये. आनंदी माणूस अर्थातच सुंदर असतो. तो अधिकाधिक सुंदर गोष्टी घडवू लागतो. जगातले प्रत्येक ठिकाणी, तिथली प्रत्येक वस्तू आणि तिथल्या सजीव सृष्टी या वेगवेगळ्या सुंदर कलाकृती आहेत. त्यांच्यातील सौंदर्याचा शोध घेण्याची दृष्टी मात्र आपल्याकडे असायला हवी. आयुष्यातल्या प्रत्येक अवस्थेमधले, बऱ्या वाईट घटनांमधले, भेटणाऱ्या प्रत्येक माणसामधले खरे सौंदर्य शोधण्याची नशा आपल्याला जडायला हवी. ती जडली तर माझ्या बाबतीत असं का? माझ्या आयुष्यात इतके दुःख का? हे प्रश्न आयुष्यात उरणारच नाहीत. मैत्रिणींनो, हे आयुष्य एकदाच मिळतं. आयुष्यातील प्रत्येक क्षण एकदाच अनुभवायला मिळतो. त्यात सुख दुःख असा, आनंद असो, संघर्ष असो, नीती ईश्वर जे पदरी पाडेल त्याला स्वीकारायला हवं. कारण येणाऱ्या प्रत्येक क्षणात एक नवी ऊर्जा असते. ती अनुभवता आली पाहिजे. माणूस म्हणून जगण्याची मजा घेता आली पाहिजे. माणूस म्हणून, कारण आयुष्यातला रिटेक नाही आणि वन्स मोरही नाही. हेच कविवर्य सुरेश भटांच्या शब्दात सांगायचं झालं तर, आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. काट्यातही फुलांची झुलती किमान आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनवायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. ही संघर्षाची तयारी असेल तरच आयुष्य छान आहे. श्री स्वामी समर्थ.